तरुण माणसाला मजबुरी अजिबात शोभत नाही, अजिबातच नाही. आपणच आपल्या त्रासांना, आपल्या कमकुवतपणाला खतपाणी घालतो. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या कमकुवतपणाला, मजबुरी यांना पोषक वातावरण देणं बंद कराल, त्या दिवशी ताकद आपोआप उगम पावेल, बाहेर येईल. आजचा तरुण मेहनतीपासून का पळतो? कारण त्याने ज्यांना मेहनत करताना पाहिलंय त्यांचं, पण ज्यांनी खरंच समजून घेतलंय आणि आपल्याला समजावलंय त्यांचं म्हणणं वेगळंच आहे. ते म्हणतात की मेहनत तर पूर्ण हवीच, पण ती समजून घेतल्यानंतर यावी किंवा प्रेमामुळे यावी. जीवनात प्रेम आणा आणि मग ते प्रेमच तुम्हाला असं झपाटून टाकेल की तुम्ही स्वतःहून जीव तोडून मेहनत कराल. तरुण माणसाला मजबुरी अजिबात शोभत नाही. मजबुरी कुणालाही शोभत नाही. पण मी खास करून तरुणांची गोष्ट करतोय कारण तुमच्यावर सध्या कोणतंही आर्थिक बंधन नाही ना. तुमच्यावर आता शरीराच्या दुखण्यांचं ओझं आहे ना काही दुसऱ्या प्रकारे तुम्ही दाबला गेलाय. तुमचा कमकुवतपणा फक्त एका ठिकाणावरून येतो. काही मान्यता आहेत ज्या तुम्हाला त्रास देत आहेत आणि त्यामुळेच तुमच्यातली ऊर्जा व्यक्तच होऊ शकत नाहीये. त्या कारणामुळेच तुम्हाला खूप दाबून, मुक्याने, संकुचित जीवन जगावं लागतंय. म्हणून मी म्हणतो की आपली मजबुरी ओळखा आणि स्वतःला विचारा, हे खरंच गरजेचं आहे का? आहे तर, पण खरंच गरज आहे का? मी म्हणत नाहीये की मजबुरी काल्पनिक आहे. तुम्हाला वाटतीये तर असेलच, पण गरजेची आहे का? आवश्यक आहे का? आवश्यक म्हणलं तरी अडकून पडाल. बरेच लोक म्हणतील की आवश्यक हे वैयक्तिक असतं. आम्हाला वाटतं आवश्यक आहे. मग मी त्याला, हे अपरिहार्य आहे का? हे अनिवार्य आहे का? आणि जर तसं नसेल तर मग तुमची मजबुरी नाही, तर तुमची निवड आहे. जी गोष्ट अनिवार्य नाही पण तरी सुद्धा आहे, याचा अर्थ ती तुम्हीच निवडलेली आहे. निवडलेली आहे ना? मग जे तुम्ही निवडून आयुष्यात आणू शकता तेच तुम्ही निवडून आयुष्यातून, बोला, काढून पण टाकू शकता ना? तर बघा, तुम्हाला जे काही दुःख आहे, त्रास आहे, ते सगळे तुमचे स्वतःचे निवडलेले निर्णय आहेत. आणि ते तुमच्या आयुष्यात फक्त तोपर्यंतच असतात जोपर्यंत तुम्ही त्यांची काळजी घेत आहात, त्यांना खायला प्यायला देत आहात. आपण आपल्या त्रासांना, आपल्या कमकुवतपणाला स्वतःच पोषण देतो. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या कमकुवतपणाला, मजबुरीला खत पाणी देणं बंद केलं ना, त्या दिवशी ताकद आपोआप प्रकट होईल, बाहेर येईल. वेदांत असं सांगतं की ताकद कुठेही बाहेर शोधावी लागत नाही. ताकद तर आपल्या स्वभावातच असते. ताकद ही आपली नैसर्गिक वृत्ती आहे. सगळेच ताकदवान आहेत. एकही माणूस नाही ज्याच्या ताकद नाही. ताकद ही आपली मूळ प्रवृत्ती आहे. पण या ताकदीवर आपण खोट्या अशा कमकुवतपणाच्या समजुती लादून ठेवतो. त्या समजुतींना जबरदस्तीने धरून बसतो. ज्या दिवशी आपण त्या धरलेल्या गोष्टी सोडून देतो, जेव्हा एखाद्या कमजोरीला स्वीकारून तिच्यावर काम करून तिला सोडून गेलं जातं, तेव्हा त्याच दिवशी ती एक ताकद बनते आणि प्रकट होऊ लागते. पण आपण उलट करतो. तरुण लोक सुद्धा आणि इतरही सगळे, आपण आपली कमजोरी धरून ठेवतो आणि बाहेर कुठेतरी ताकद शोधायला निघतो. कमकुवतच राहणार आपण, कारण कमकुवतीला घट्ट धरून बसलोय. खूपच आवडतो आपल्याला हा कमकुवतपणा. यात सोय असते ना? असाच थोडी कमकुवतपणा धरून ठेवलेला असतो, त्यामधून लाभ होतो, त्यामुळे ते सगळं धरून ठेवलं जातं. पण त्याचबरोबर ताकदही लागते. आणि ताकद हवी असेल तर काय करायचं? बाहेर जाऊन ताकद शोधू. म्हणू, मी काहीतरी साध्य करीन, मी बाहेर जाऊन मजबूत बनेन. बाहेर काहीच मिळणार नाही. तुम्ही आत जी खोटी दुर्बलता पकडून ठेवली आहे त्याला निरखून पहा आणि बघा की त्याला सोडण्याचा पर्याय आहे. सोडून द्या. तुम्ही खूप छान बोललात.
तुम्ही बोलत होतात ते ऐकून मला 2 ओळी आठवल्या, खास करून तरुणांसाठी. तकाजा है वक्त का की तूफान से जूझो, कहां तक चलोगे किनारे किनारे. म्हणजेच आयुष्यात जेव्हा अशा कठीण परिस्थिती येतात, जेव्हा वाटतं की ही वाट खूप अवघड आहे, तेव्हा तुमचा स्वतःवर असलेला आत्मविश्वासच तुम्हाला पुढे घेऊन जातो. कोणी कितीही मदत केली तरी, जरी एखादा यशस्वी व्यक्ती तुमचा ओळखीचा असेल आणि थोड्या वेळासाठी तुम्हाला खुर्चीत बसवू शकतो, पण त्या खुर्चीत टिकून राहण्यासाठी तुम्हाला स्वतः योग्य ठरावं लागतं. आणि ही योग्यता तुमच्या आतूनच यावी लागते. ती कुठून तरी बनवता येत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते. आता मी मेहनत हा शब्द वापरत आहे, तर आजकालचे तरुण मेहनतीपासून का पळतात हे समजत नाही. एकीकडे मोबाईल खूप चांगली गोष्ट आहे. आमचंही सगळं काम मोबाईलवरच चालतं, देशात कुठेही असो किंवा परदेशात. पण मोबाईल आपल्या जीवनाचा इतका मोठा भाग बनला आहे की तो आपल्याकडून बरंच काही हिरावून घेतो. मी नुकतीच प्रयागराज कुंभातून आले. आज सकाळी परतले. काल रात्री 1:30च्या सुमारास मी प्रयागराजच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरत होते. तिथे पाहिलं की लहान दुकानदारांना गर्दीमुळे हटवलं जात होतं आणि ते लोक रात्री दुकान लावत होते. रात्री ग्राहक कमी असतात. पण बहुतेक लोक काय करत होते? कोणी लुडो खेळतोय मोबाईलवर, कोणी यूट्यूब बघतोय, कोणी सोशल मीडियावर आहे. ते पाहून एकीकडे बरं वाटलं की चला काहीतरी करतायत. पण जेव्हा ऑनलाईन क्लासेस असतात तेव्हा कळतं की मुलगा 15 मिनिट क्लास करतोय आणि मग 15 मिनिट गेमिंग करतोय. म्हणजे अर्धा वेळ अभ्यास आणि अर्धा वेळ सोशल मीडियावर डोकावतायत. तर यात सुधारणा कशी आणायची? आणि या सोशल मीडियाच्या युगात तुम्हाला काय वाटतं, किती वेळ आपण त्यावर घालवावा आणि किती वेळ त्यापासून दूर राहावं? तुमच्या बोलण्याचा जो पहिला भाग होता तो मेहनतीबद्दल होता, की आजचा तरुण मेहनतीपासून का दूर जातोय. तो यामुळे घाबरतो कारण त्याने ज्या लोकांना मेहनत करताना पाहिलं आहे त्यांना पूर्णपणे डोकं न लावता मेहनत करताना पाहिलंय. भारतीय माणूस आजही खूप मेहनत करतो. मी जेनझी विषयी बोलत नाहीये, पण जो सामान्य भारतीय आहे तो खरंच खूप मेहनत करतो. सगळा दिवस थकून जातो. तो आजचा मुलगा किंवा मुलगी जेव्हा त्या लोकांकडे पाहतात तेव्हा म्हणतात की हे इतकी मेहनत करत आहेत, पण यांना मिळतंय तरी काय? तर मग मेहनतीचा हा जो पाठ आहे ना, तो तरुणांचा आदर्श बनत नाही आणि बनायलाही नको. कारण जो मेहनत करत आहे तो अंधाधुंद मेहनत करत आहे. कदाचित तो इतकी मेहनत यासाठी करतोय की त्याला खरं काम करण्याचा धोका पत्करायचा नाहीये, म्हणून म्हणतो की आता सुरक्षित काम करतो. जरी दिवसभर गाढवासारखं राबावं लागलं तरी चालेल. पण गाढवही खूप मेहनत करतं, तरी कुणी गाढवाला आदर्श मानत नाही, जरी ते खूप मेहनती असलं तरी. एकीकडे असे लोक आहेत जे मेहनती तर आहेत, पण त्यांची मेहनत आंधळी आहे. त्या मेहनतीत काहीही समज नाही. आणि दुसऱ्या बाजूला त्याने पाहिलंय की जे लोक यशस्वी झालेत त्यांनी खरं तर कधी मेहनतच केली नाहीये. फक्त हुशारीने खेळ खेळले, खोटं बोलले आणि ते अगदी टॉपवर पोहोचलेत. भारतातही आणि जगातही फार कमी मेहनत करून आणि खूप सारी चलाखी करून त्यांनी शिखर गाठलं. हे सगळं बघून एक तरुण माणूस म्हणतो मेहनत करून काय मिळणार आहे. कारण तो बघतोय त्या लोकांना जे खूप मेहनत करतात पण शेवटी गाढवासारखे आयुष्य जगतात. आणि दुसरीकडे ते लोक आहेत जे काही मेहनत करत नाहीत पण सगळ्या प्रकारच्या कपटाने टॉपवर पोहोचतात. मग तो म्हणतो मी सुद्धा मेहनत करणार नाही. जाणकारांनी जे समजावून सांगितलंय ती गोष्ट ना इथली आहे ना तिथली, ती काहीतरी वेगळीच आहे. ते म्हणतात मेहनत तर पूर्ण हवी, पण ती समजदारीच्या मागे असावी. आणि ज्यांना समजदारी शब्द थोडा भारी वाटतो त्यांना असं म्हणा की प्रेमाच्या मागे मेहनत हवी. आयुष्यात प्रेम आणा आणि मग ते तुम्हाला जीव तोडून मेहनत करायला लावेल. आपण कोणत्या प्रेमाबद्दल बोलतोय हे स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर इथून गेल्यावर लोक कुठल्या वाटेवर निघतील काही सांगता येत नाही. मग कुणी कुठल्या प्रेमाबद्दल आणि कोणत्या कंबर तोडणाऱ्या प्रेमाबद्दल बोलायला लागतील. आपण नेमकं कोणत्या प्रेमाची गोष्ट करतोय? ही गोष्ट आहे पारमार्थिक पातळीची. आपल्यामध्ये जो अहंकार बसलेला आहे त्याचा जेव्हा सत्याकडे ओढा निर्माण होतो तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात. इथे फिल्मी प्रेम किंवा लोकसंस्कृतीतला प्रेमाचा विषय नाहीये. असं काही नाही की मी तुला माझं हृदय दिलंय, हा गुलाब घे, असली प्रेमकथा नाही चालली आहे इथे. जेव्हा आयुष्यात उंची मिळवण्याची ओढ निर्माण होते, एक आकर्षण,
एक झुकाव. ज्याला आपण खरंखुरं प्रेम म्हणतो, तेव्हा मेहनत आपोआपच व्हायला लागते. मेहनत खूप गरजेची आहे, पण जर ती आंधळेपणाने केली तर ती आपल्याला फक्त गाढवं बनवते. आंधळेपणाने मेहनत करू नका, पण मेहनतीपासून पळू नका. मेहनत तर करावीच लागेल, पण असं नाही की कुठेही लागलोय आणि फक्त करतच राहिलो. नाही, असं करू नका. हे करू नका. जगात इतक्या प्रजाती आहेत. माणूस ही एकमेव प्रजाती आहे जी जीव तोडून मेहनत करते. प्राणी पक्षी माणसासारखी मेहनत करत नाहीत, पण तरीही माणसासारख्या हलाखीच्या अवस्थेत कोणीच नाही. म्हणून उगाचच मेहनत करत बसू नका. शोध घ्या, काय आहे असं ज्याच्यासाठी जीवही द्यायला तयार व्हावं, आणि मग त्यासाठी जगून दाखवा. तीच खरी मेहनत असते.